सर्वांना जय भीम। तर साल 1932 पुणे करारावर सही केल्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तत्कालीन एक महिला पत्रकाराने प्रश्न विचारला। आज राष्ट्रीय काँग्रेस, गांधी समर्थक व काही हिंदुत्ववादी संघटना या तुम्हाला देशद्रोही म्हणतायत, काही हिंदुत्वाचे मारेकरी म्हणतायत। तर यावर आपलं मत काय? त्यावर बाबासाहेब हसतमुखाने त्यांना उत्तर देतात की ज्या वेळेस इतिहासकार निपक्षपणे माझ्या जीवनाचा लेखाजोखा करतील त्यावेळेस त्यांना समजेल की या देशातला सर्वात मोठा राष्ट्रभक्त जर कोणी असेल तर तो एकमेव डॉक्टर आंबेडकर असेल। यावर उत्तर देताना महिला पत्रकार त्यांना आणखी एक प्रश्न करतात की तसं नाही झालं तर यावर देखील बाबासाहेब हसतमुखाने सांगतात की असं नाही झालं तरी मला त्याची चिंता नाही, कारण मला माझ्या दलित समाजावर पूर्ण विश्वास आहे की ते नक्की त्यांच्या मनात मला साठवून ठेवतील आणि तसंच झालं। या देशातल्या अखंड दलित मागासवर्गीय समाजाच्या हृदयात आजही बाबासाहेब स्थान करून आहेत। आणि आज जर आपण पाहिलं तर सवर्ण असो, क्षत्रिय असो किंवा शूद्र असो, या सर्वांच्या मुखात एकच आहे, जय भीम, क्रांतीचा नारा। जय भीम। चळवळ प्रबळ कर हा बदल, वाघाची चाल घे, दाखव जिगर भय हे जुगर, विद्येची ढाल घे, कर हा उठाव घालून गाव हाती मशाल घे, जग जिंकुनी उठ पेटुनी मिठीत आभाळ घे, लढा छातीचा कोट करू